नमस्कार. सर्वांचं दैनिक चालू वार्तामध्ये सर्वांचं स्वागत. आज माझ्यासमोर आहे अर्धापूर तालुक्यात सहाय्यक कृषी अधिकारी कोमल कांबळे मॅडम, ज्यांनी की महाविस्तार हे ॲप जे आहे त्याबद्दल त्यांनी कार्य केलं आणि त्यांनी कशाप्रकारे कार्य केलं आणि त्यांनी महाराष्ट्रामध्ये जे नांदेड जिल्हा आहे त्या नांदेड जिल्ह्यामध्ये कसा अव्वल क्रमांक मिळवला त्याबद्दल आपण त्यांच्याकडून सगळं माहिती घेऊ. नमस्कार सर, मी सहाय्यक कृषी अधिकारी कोमल कांबळे. मी तालुका अर्धापूर इथे कार्यरत आहे कृषी विभागामध्ये. तालुका कृषी बिराडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मंडळ कृषी अधिकारी देव कांबळे साहेब आणि उपकृषी अधिकारी भोसले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सध्या महाविस्तार या ॲपचं काम केलेलं आहे. त्यामध्ये आम्ही खूप उत्कृष्ट दर्जाचं काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि पूर्ण शेतकऱ्यांपर्यंत महाविस्तार ए आय ॲप माझ्या कामटा अंतर्गत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. माझ्याकडे 4 गावं आहेत सर कामटा बुसच्या अंतर्गत. तर त्याचा आम्ही चांगल्या प्रकारे त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही चांगल्या मोहिमा घेतल्या. कॅम्प घेतला. कॅम्प घेऊन आम्ही त्या प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये महाविस्तार या ॲप डाउनलोड करून दिला आणि त्याचे काय महत्त्व आहे, त्याचं काय उद्दिष्ट आहे ते सर्व सांगण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्यामध्ये सर SOP वगैरे ते सर्व गोष्टी येतात. SOPमध्ये त्यांना जर रोगराई किंवा काही कीड असेल त्या प्रत्येक गोष्टीपर्यंत आम्ही त्यांच्यापर्यंत नाही पोहोचू शकत किंवा ते पण आम्हाला सहसा चर्चा करण्यास थोडंसं हे करतात किंवा त्यांना आम्ही सांगितलेलं आहे महाविस्तार या ॲपमध्ये तुम्ही सर्वात प्रथम फोटो काढायचा. फोटो काढून ते फोटो काढल्यावर त्या फोटोच्या विषयी सर्व SOP समजा पाणी गुंडाळणारी जर आळी असेल तर ती आळी पडली तर त्याला तुम्ही काय फवारायचं काय नाही ते सगळ्या गोष्टीची माहिती त्यात भेटेल. त्या सर्व गोष्टी त्यामध्ये आहेत. पुन्हा त्यांनी महाविस्तार या ॲपमध्ये महाडीबीटी आणि ज्या गावामध्ये कोपरा आहे कोपरा अंतर्गत अर्ज करण्यामध्ये पण मुभा आहे. त्या अर्जामध्ये काय काय गोष्टी आहेत पावसाळ्यात ठिबक तुषार या सर्व गोष्टी आहेत. काय फळबाग लागवडीमध्ये काय काय येत आहेत ते सर्व गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये जांब आहे, आंबा आहे, चिकू आहे, नारळ आहे, हे सर्व त्यामध्ये त्यांनी घेऊ शकतात. त्या सर्व गोष्टींची माहिती आहे महाविस्तार या ॲपमध्ये त्यांना सांगितलेली आहे. सर्वात महत्त्वाची म्हणजे त्यामध्ये गोदाम जवळचे काही कृषी निविष्ठा केंद्र सर्व काही गोष्टी त्यामध्ये आहेत. त्याची पण नोंद त्यामध्ये आहे महाविस्तार या ॲपमध्ये. आणि पुन्हा त्यामध्ये जमिनीची मध्ये काय जमिनीची सुपीकता हे सर्व गोष्टी त्यामध्ये पण आहे महाविस्तार ॲपमध्ये. आणि सर्वात महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या म्हटलं तर महाविस्तार या ॲपमध्ये एक डिजिटल चार्ट नावाचा एक रोबोट आहे. तो रोबोट तुम्हाला जे काही सहकार्य जे काही अडचण आहे ते सर्व त्यामध्ये माहिती सांगतो. अशा प्रकारे आम्ही प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत ती माहिती पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. शेतकऱ्यांना यामध्ये भरपूर लाभ भेटलेला आहे. त्यांचे रिव्ह्यू पण आम्ही घेतलेले आहेत की त्यांनी म्हणलेले आहेत आम्हाला यामध्ये खूप माहिती भेटली महाविस्तार ॲप. एवढेच मी सांगून 2 शब्द माझे संपर्क बंधू आणि भगिनींना माझ्या प्रयत्नाने महाविस्तार ॲप डाउनलोड करण्याचा प्रयत्न माहिती प्रयत्न केला. त्यामध्ये तुम्हाला काय वाटते महाविस्तार या ॲप डाउनलोड करून काय तुम्हाला लाभ मिळाला? महाविस्तार ॲपमध्ये आपण जी माहिती दिलेली आहे त्याच्यामध्ये आम्हाला सर्वप्रथम जे आहे किंवा सेतूवरचा जे खर्च आहे ते आमचा पूर्ण कमी झालेला आहे. या आमच्या मोबाईलमध्ये डायरेक्ट आम्ही कोणत्याही गोष्टी समजा डाउनलोड करू शकतो किंवा माहिती घेऊ शकतो. पुन्हा त्यात जे पिकावरती रोग आहे त्या पिकाची सुद्धा आम्हाला त्याच्यावरती त्या ॲपमधून जे एक हे आहे तर त्याच्यामधून आम्हाला त्याच्यात कोणतं घटक कमी आहे किंवा आळ्या पडल्या तर त्याच्यावर रोगराई कोणती आहे तर त्याचीसुद्धा आम्हाला त्याच्यामध्ये माहिती भेटत आहे. त्यामुळे ते एक ॲपमुळं आम्हाला ते एक चांगला फायदा झाला.